पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील चिल्लार येथील सिटी सर्वे नंबर 39च्या 3-4 भागाचा वाद चव्हाट्यावर आला आहे। याबाबत ज्यांच्याशी वाद सुरू आहे ते मधुकर सांबरे आपल्या न्यूज पोलीस रिपोर्टरच्या स्टुडिओला आले आहेत। नमस्कार मधुकर सांबरे, आपला 39च्या 3-4 जो भाग आहे, जी 17 एकरची जागा आहे, त्याबद्दल काय वाद सुरू आहे त्याबद्दल आम्हाला सविस्तर आणि व्यवस्थितरित्या सांगावं। माझं नाव मधुकर वाजा सांबरे आहे। मी वडलोपुळे चिल्लार गावात राहत आहे। माझी जमीन माझे आजोबा बाबू जाने सांबरे याला कुल कायदा 32 ग प्रमाणे 1/4/1957 कुल कायद्याप्रमाणे विक्री झालेली जमीन, त्या जमिनीचे पैसे 2310.55 भरून माझे आजोबा 1972 पासून स्वतंत्र होते। त्याच्यानंतर एकीकरण झाल्यानंतर मला कुठल्याही प्रकारचं माहीत नसल्याने आता नव्याने दयूर किशोर शहा हा चिल्लार गावी बेकायदेशीर जमिनी खरेदी करीतो आणि आमच्यावर पोलीस स्टेशनला खोटे केसी करून कोर्टात पाठवले जातात। ही मूळ मालक कोण आहे? तो हरीफ आणि दुसरा सावंत करून आहे। या लोकांकडून जागा परस्पर 7-12 करून विकली जाते ना, तराच कोणा हे केला जातो। वडलं पडलेली मूळ मालकाचे वारस आम्ही आहेत। आम्ही माझे बाबूजाने सांबरे यांचे नातू आहेत। मी मधुकर वाजा सांबरे, माझ्या मागे 80 माणसाचं कुटुंब आहे आणि त्या 80 माणूस कुटुंब त्या जमिनीवर आहे आणि जमीन माझे घर आहे, भात शेती आहे ना। भात शेती असताना अचानक येतात, दादागिरी करतात, पोलिसाकडे जाऊन खोटे केसी करतात आणि त्याची नावाने कुठल्याही प्रकारे जमिनीचा व्यवहार नाही। आणि या लोकांना आम्हाला असं माहीत आहे की 55 लाख एकरीपर्यंत विक्री झालेली जमीन, ती जमीन वडलोपुळे आदिवासींची आहे, सांबरी कुटुंबाची आहे आणि हे लोक बेकायदेशीर परस्पर विक्री करून घेतात। या जमिनीला 2001 मध्ये मनाई आदेश आहे। मनाई आदेश असताना महसूल खात्याला फसवणूक केली आहे, भूमी अभिलेख खात्याची पोचणार, पोलिसांना खोट्या बातम्या देऊन आमच्यावर खोट्या केसी केली जाते। आपण आता मधुकर सांबरे यांची मुलाखत ऐकली। याच्यातून असं सांगेल की पालघर जिल्ह्यामध्ये मुंबई अहमदाबाद जो हायवे आहे त्या ठिकाणी या धनाढ्य भूमाफियांनी नंगानाच सुरू केला आहे। आदिवासींची जमीन घ्यायची, खोटे कागदपत्र तयार करायचे आणि कब्जा मिळवायचा, असे एक नव्हे अनेक प्रकार सुरू आहेत। हा एक प्रकार उघडकीस आता आलेला आहे। आम्ही टप्प्याटप्प्याने असे अनेक बेकायदेशीर आणि शासनाची फसवणूक आणि गरीब आदिवासींची आणि गरीब लोकांच्या फसवणूक करणाऱ्यांचे अनेक प्रकरण आपल्याला पुढे आणणार आहोत। मी याविषयी एकच सांगेन, आरिफ हिंगोरा आणि अमोल सावंत यांच्याकडून जयूर शाह आणि किशोर शाह यांनी जमिनी खरेदी केली। मग आरिफ हिंगोरा आणि अमोल सावंत यांच्याकडे ही जमीन कशी आली, कशी खरेदी केली, त्यांनी कशी कागदपत्र बनवली, याचा देखील तपास होणे गरजेचे आहे। प्रशासन झोपी गेले आहे का? पोलीस यंत्रणा या बाबतीत तपास करणार का? अजून एवढंच काय, या प्रकरणातनं 17 एकरचा जो वाद सुरू आहे, ती जो खरेदी विक्रीचा व्यवहार झाला तो कोट्यावधीचा झाला, परंतु शासन दरबारी तो कमी दाखवला गेला। अशा पद्धतीतून सरकारची देखील फसवणूक होत आहे। याविषयी पुराव्यानिशी खरेदी खत, सौदा पावती आणि अनेक कागदपत्रांच्या आधारे आम्ही जनतेसमोर येणार आहोत। तसेच ईडी CBIला देखील फक्त राजकारणासाठी ईडी CBIचा उपयोग न करता ज्या पद्धतीने मनी लँडिंग होतं, ज्या पद्धतीने गैरकारभार होता, त्याचा देखील तपास झाला पाहिजे। याबाबत न्यूज पोलीस रिपोर्टर हे जनतेच्या वतीने, आदिवासींच्या वतीने, गरीब जनतेच्या वतीने सरकारचा पैसा आला पाहिजे, सरकारला फार मोठं इन्कम मिळालं पाहिजे, म्हणून लवकरच सर्व पुराव्यानिशी कागद सादर करतील। न्यूज पोलीस रिपोर्टर करता संपादक राकेश पाटील।